आज डीपीडीसीची रायगड जिल्ह्याच्या बैठक पार पडली। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या बैठकीला आदिती तटकरे आणि जिल्हाधिकारीच केवळ उपस्थित होते। मात्र रायगडचे शिवसेनेचे जे तीनही आमदार आहेत रायगडमधले त्यांना मात्र या बैठकीचं निमंत्रण नव्हतं असं आमदारांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच आपण या संदर्भातली कल्पना नसताना ही बैठक झाल्यानंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत। जिल्हा नियोजन विकास समितीची ही बैठक आज पार पडली। या बैठकीमध्ये आम्हाला निमंत्रण द्यायला हवं होतं असं शिवसेनेच्या आमदारांचं म्हणणं आहे। रायगडच्या आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा अद्याप तिढा सुटलेला नाही आणि अशातच रायगडची आज बैठक पार पडलेली आहे आणि त्यामुळेच रायगड जिल्ह्यातले शिवसेनेचे आमदार सध्या नाराज असलेले पाहायला मिळतात। महेंद्र दळवी शिवसेनेचे आमदार रायगडमधले आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। दळवीजी, तुमचं स्वागत आहे। आज डीपीडीसीची बैठक पार पडलेली आहे, तुम्ही या बैठकीला उपस्थित नव्हतात, कारण काय आहे? आम्हाला आज निमंत्रण नव्हतं। खरं म्हणजे ही वित्त विभागाच्या दालनामध्ये दादांच्या उपस्थितीने बैठक झाली आणि आदिताई मंत्री महोदय त्या मीटिंगला उपस्थित होते, पण आम्हाला तिन्ही आमदारांना दुरान्वयाची कल्पना नाही आहे, कोणाला निरोप पण आलेला नाही आहे। या संदर्भात मी आता डीपीओ कडनं माहिती घेतली, जे जिल्हा नियोजन समितीचे त्यांच्यावर माहिती घेतली। ते त्या मीटिंगला उपस्थित होते, जिल्हाधिकारी ऑनलाईन उपस्थित होते, पण आमच्या जिल्ह्यातल्या कुठल्याही आमदाराला या संदर्भातली कुठलीही सूचना नव्हती। खरं तर ही मीटिंग अधिकृत होती की अनधिकृत आम्हाला माहित नाही आहे, पण या संदर्भात आमचे नेते आदरणीय शिंदे साहेबांबरोबर आम्ही चर्चा निश्चित करणार की वारंवार अशा पद्धतीने आमच्यावर होणाऱ्या अन्यायाविषयी नक्की आम्हाला त्याच्यामध्ये न्याय मिळाला पाहिजे, नक्की भूमिका आहे। कारण रायगडमध्ये पालकमंत्र्यांचा अजूनही तिढा सुटलेला निश्चित नाही आहे। आमच्या आग्रही मागणी आहे की भरतशेठ आमचे पालकमंत्री व्हायला पाहिजेत आणि सगळे रायगडवासियांची इच्छा आहे, प्रोटोकॉल आहे, त्याप्रमाणे आजच्या मीटिंगला न बोलून कदाचित मला माहिती आहे त्यांना काय साध्य झालं ते, पण न बोलून आमचा अवमान झाला असं नक्की सांगेन मी। दळवीजी, एका बाजूला आदिती तटकरे या मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री, आणि त्या या बैठकीला उपस्थित होत्या, पण भरत गोगावले देखील मंत्री आहेत, ते या बैठकीसाठी उपस्थित नव्हते। बरेचसे मंत्री ते उपस्थित नव्हते आणि आमदार पण उपस्थित नव्हते की आम्हाला बोलवलं गेलं पण नाही आहे, कुठेही कळवलं नाही आहे। मला माहित नाही ही मीटिंग कशा पद्धतीची होती किंवा लिगली इनलिगली मला माहित नाही, पण आताच आम्हाला कळल्यानंतर आम्ही आता आपल्याद्वारे बोलतोय या संदर्भात। उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली म्हणजे ती अधिकृतच असणार। मात्र आता पूर्ण वर्षभराचं नियोजन, विकासाचं नियोजन या बैठकीमध्ये होत असतं। तुम्ही लोकप्रतिनिधी जर या बैठकीला उपस्थित नसाल तर मग विकासासंदर्भातल्या सूचना, मुद्दे तुम्ही कसे मांडाल? खरं आपलं म्हणणं तर खरं आहे की या वित्त विभागाच्या नियोजन बैठकीला स्थानिक लोकप्रतिनिधी असलेच पाहिजेत, आमदार म्हणून असलेच पाहिजेत, पण आज बोलवलं तर मला असं वाटतं ही मीटिंग अधिकृत नसावी असं माझा एकंदर त्या संदर्भातला अंदाज निश्चित आहे। कारण जर अधिकृत मीटिंग असती तर आम्हाला आमदारांना त्या ठिकाणी बोलवलं असतं चर्चेला, कारण वित्त विभागाच्या आढावा बैठकीला जे वाढून आपल्याला घ्यायचं आहे किंवा नियोजन जो आराखडा आहे तो त्या समोर मांडला जातो आणि त्या संदर्भातली मागणी केली जाते, पण तसं झालं नाही आहे। मग जर ही बैठक अधिकृत असेल आणि तुम्हाला जर डावललं गेलं असेल तर या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे काही तक्रार करणार आहात किंवा त्यांच्याशी चर्चा करणार आहात? निश्चित कारण तो जिल्ह्याचा अधिकार आहे आणि सार्वजनिक विकास कामांसंदर्भात आढावा घेऊनच ही बैठक घेतली जाते। जर अशा पद्धतीची बैठक होत असेल तर निश्चित आम्ही त्या संदर्भात वरिष्ठ स्तरावरती मुख्य दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांच्याशी चर्चा करून सगळे आमदार आम्ही योग्य की अयोग्य या संदर्भात निर्णय नक्की घेणार। नक्कीच। आणि आणखी एक मला महत्त्वाचं तुम्हाला विचारायचं आहे, प्रत्येक लोकप्रतिनिधीचं हेच म्हणणं असतं की जनतेच्या विकासासाठीच आपण काम करतोय आणि जर असं असेल तर पालकमंत्री पदासंदर्भातला तिढा सुटत का नाहीये? तो सामंजस्यानं, महायुती जर एकत्र आहे तर सामंजस्यानं तो सुटत का नाहीये? मला असं वाटतं येत्या 2 दिवसांमध्ये निश्चित नाशिक आणि रायगडचा तिढा सुटेल। तर या संदर्भात खूप चर्चा झाली, आरोप प्रत्यारोप झाले। आम्ही सगळे आशावादी आहोत की बरेचशे रूपाने आम्हाला पालकमंत्री मिळेल, ही आमची नक्की खात्री आहे। नक्कीच, धन्यवाद। तुम्ही आम्हाला सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्या संदर्भात। तर आमदार महेंद्र दळवी आपल्यासोबत जोडलेले होते।